भगवान विष्णूंबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. निकालावेळी ते बोलायला नको होतं. विष्णूंबाबत वक्तव्याच्या वादावर गवईंची भूमिका. बूट भिरकावण्याच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं. राकेश किशोर यांना बूटही परत केला. बूट फेकीवर भूषण गवईंची टू द पॉइंट भूमिका. प्रोटोकॉलवर बोललो ते जास्त गांभीर्यानं घेतलं. सहज बोललो त्याला वेगळा रंग दिला गेला. प्रोटोकॉल प्रकरणात जातीय वादाचा भाग नव्हता. भूषण गवईंची प्रोटोकॉल प्रकरणात टू द पॉइंट भूमिका. झी 24 तासनं उघड केलेलं पुणे जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण वडेट्टीवारांनी विधानसभेत मांडलं. 1% वाला आत, 99% वाला बाहेर. खाने वालों के साथ रहूंगा, उसका आधा मैं खाऊंगा, अशी सरकारची भूमिका आहे का? संतप्त सवाल. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात पार्थ पवारांना वाचवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा. मुद्रांक निरीक्षकांच्या निर्णयावर महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची मुभा. शुक्रवारी महत्त्वाचं विधेयक मंजूर. अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई झाली असती तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण घडलंच नसतं. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. मीडियाच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा. झी 24 तासनं उघड केलेल्या पालघरमधील ऑपरेशन सैतानचे विधानसभेत पडसाद. विजय वडेट्टीवारांकडून सभागृहात मुद्दा उपस्थित. मालेगावातील चिमुरडी अत्याचार खून प्रकरणात महिला न्यायाधीशांची नियुक्ती करावी. दादा भुसेंची विधानसभेत लक्षवेधीद्वारे मागणी. पालघर ठाण्यातल्या आदिवासी मुलींच्या विक्री प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानचा इम्पॅक्ट. सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात. एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत घोषणा. 17,000 घरांची लॉटरी लवकरच निघणार. 15 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीनं करता येणार. चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा. आणि पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमात गोंधळ. वाहतूक कोंडी झाल्यामुळे इंदुरीकर महाराज आणि पोलिसांमध्ये बाचाबाची.